आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात राज्यातल्या टॉप 18 बातम्या। औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण आणि महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे। औरंगाबाद महापालिकेकडून सर्व 41 आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली जाणार आहे। कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्यात मास्क सक्तीचा गांभीर्याने विचार केला जातोय। सर्वात आधी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात मास्क सक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय निमशासकीय आस्थापनांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। कार्यालयात भेटी देणाऱ्या नागरिकांना देखील मास्क घालूनच कार्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे। जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी या संदर्भात पत्रक जारी केलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 7ही प्रयोगशाळा सज्ज झालेल्या आहेत। त्यापैकी 5 पुण्यामध्ये असून तिथे नवीन व्हेरिएंटचा शोध घेतला जातोय। सध्या राज्यात 150 ते 200 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असून त्या सर्वांचे अहवाल जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत। कोरोनाच्या BF7 व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झालेली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता। मात्र आता सुमारे 4000 क्युबिक मीटर ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला सामोरं जाण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। पालिका रुग्णालय तसंच सरकारी रुग्णालयामध्ये संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व रुग्णालयातील रुग्णांच्या भरतीचे व्यवस्थापन वॉर रूमद्वारे केले जाणार असल्याचं महापालिका आरोग्य विभागाने सांगितलंय। भारतामध्ये कोरोना विरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती आधीच निर्माण झालेली आहे। त्यामुळे चीनसारखी स्थिती भारतात उद्भवण्याची शक्यता नाहीये असं सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या संस्थेचे संचालक विनय नंदीकुरी यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेच्या 4 वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पॅरामेडिकल स्टाफ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तब्बल 6199 पदं रिक्त आहेत। मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत एकंदरीतच महाविद्यालय 4 वैद्यकीय महाविद्यालयात आहे आणि यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 771 पदं असून त्यापैकी 387 पदं रिक्त आहेत। मुंबईतील वाढत्या गोवर रुग्णांची संख्या लक्षात घेता बेघर मुलांसाठी मुंबई महापालिका विशेष गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेणार आहे। आजपासून ही मोहीम सुरू होणार आहे। त्यासाठी महापालिकेने 6 फिरती पथकं तयार केली आहेत। मुंबईत तापमानात घसरण झाली असून गारठा जाणवू लागलेला आहे। सांताक्रूज येथील किमान तापमान 15 अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे मुंबईला दाट धुक्याने वेढल्याचं पाहायला मिळालं। प्रवासी आणि उत्पन्नासाठी नागपूर शिर्डी समृद्धी महामार्गावरून एसटी चालवण्यात आली। मात्र एसटीचे जादा भाडे लागणारा वेळ यामुळे नागपूर शिर्डी औरंगाबाद एसटी सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळतोय। घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पुलावरील अतिवेगाला ब्रेक लागणार आहे। या ठिकाणी अपघातांना रोखण्यासाठी पालिका स्पीड व्हायोलेशन डिटेक्शन सिस्टम बसवणार आहे। यामध्ये वेगाचा नियम मोडल्यास कारवाई केली जाईल। कल्याण उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या पुलाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला होता। नव्या पुलामुळे वाहन चालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। जगभरात नाताळ सण उत्साहात साजरा केला जातोय। मुंबईमध्ये देखील नाताळ निमित्त अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली। दरम्यान चेंबूरच्या टिळक नगरमध्ये येशूच्या जन्माचा सुंदर असा देखावा तयार करण्यात आलाय। मुंबईतील दादर परिसरात दादर कार्निवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्निवलच्या माध्यमातून नव उद्योजकांना संधी मिळाली आहे। या ठिकाणी खाद्य, कपडे आणि इतर दुकानं पाहायला मिळत आहेत। नाताळच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर समजलं जाणारं महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेलं आहे। महाबळेश्वरमधील प्रत्येक पॉइंट्सवर गर्दी पाहायला मिळते। मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णा लेक परिसरात नौका विहाराचा आनंद सुद्धा पर्यटकांनी घेतलेला आहे। शनिवार रविवार सुट्टीमुळे शिर्डीमध्ये साई दर्शनाला मोठी गर्दी झाली होती। यावर्षी देखील जवळपास 8 ते 10 लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून साई संस्थान प्रशासनाने नववर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे आणि साई भक्तांना बाबांचं दर्शन मिळावं यासाठी 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे। नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळं फुलून गेलेली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये देखील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। आणि आता राजकीय विश्वातील टॉप 18 बातम्या पाहूयात। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेतून अधिवेशन काळापुरतं निलंबित केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात न बसण्याचा निर्णय घेतला होता। आजही जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत। सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यानंतर सभागृहात बसायचं की नाही या संदर्भात विरोधी पक्ष निर्णय घेणार आहे।
राज्यात एकच शिवसेना आहे आणि ती संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. आमचं सरकार आलं तर ते परत इकडेच येणार असल्याचं देखील राऊत म्हटले. मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलेलं आहे. संजय राऊत हे हवेत तीर मारतात, त्यांच्याकडे आम्ही गांभीर्यानं बघत नसल्याचं देसाई यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे. दिशा सालियान प्रकरणावरून नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. कुडाळ आणि मालवण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांचा त्यांनी सत्कार केला आणि याच कार्यक्रमात आदित्य ठाकरेंवर त्यांनी हल्लाबोल केला. भाजपचे शहरातील नेतृत्व बदलण्याची कुठलीही मागणी आमच्याकडे करण्यात आलेली नाही. तसंच राज्याचे अध्यक्ष याबाबतीत निर्णय घेत असतात असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. तसंच संजय राऊत नेहमीच बॉम्ब आणतात आणि ते फुसके निघतात, त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरं काही नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा ठराव मराठा सेवा संघाच्या 3 दिवसीय अधिवेशनामध्ये घेण्यात आला. मात्र या ठरावाला मंजूर करण्याची शक्यता कमीच असल्यानं अशा प्रवृत्तींना आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा गर्भित इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिलाय. विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेला आहे. जयंत पाटलांच्या निलंबनावरून देखील त्यांनी टीका केली आहे. असंवेदनशील शब्द असेल तर तो सभागृहाच्या पटलावरून हटवता येतो, मात्र त्याचं निलंबन योग्य नसल्याचं खडसे यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपुरातील आमदार निवासातील कॅन्टीनमधील भांडी स्वच्छतागृहात धुवून त्याच भांड्यांमध्ये लोकांना चहापान दिलं जात असल्याचा व्हिडिओ ट्विट केला होता. यानंतर त्यांनी तो व्हिडिओ विधान भवन परिसरातील असल्याचा नवा दावा केलाय. आज ते यासंदर्भात नवीन पुरावे समोर आणणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आहेत. महाप्रबोधन यात्रेअंतर्गत त्या मोहोळ आणि कुर्डुवाडी इथे जाहीर सभा घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे पुरंदरचा दौरा करणार आहेत. पुरंदर तालुक्यातील विविध ठिकाणी त्या भेटी देणार आहेत. कर्नाटक सरकार आणि कानडी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा ठराव मराठा सेवा संघाच्या 3 दिवसीय अधिवेशनामध्ये घेण्यात आला. मात्र या ठरावाला मंजूर करण्याची शक्यता कमीच असल्यानं अशा प्रवृत्तींना आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा गर्भित इशारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिलाय. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी मोठं विधान केलंय. तुनिशा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी करून त्यामागे कोणत्या संघटना आहेत हे शोधून काढलं जाईल असं राम कदम यांनी म्हटलंय. शिंदेच्या पक्षातील खासदार प्रतापराव जाधव यांनी अजब मागणी केली आहे. महाराष्ट्रातील आरक्षणाची मर्यादा 65% वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात आली आहे त्याच पद्धतीनं राज्यात देखील वाढवावी असं वक्तव्य त्यांनी केलंय. जळगाव दूध संघ निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप निराधार असून आमची नावं घेऊन बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलंय. आम्ही मतदारांना कोणतेही पैसे पाठवले नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबादेत लवकरच रेल्वे विद्युतीकरण होणार आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत रेल्वे विद्युतीकरण होणार असून मार्च महिन्यातच विद्युत रेल्वे धावणार असल्याची घोषणा रावसाहेब दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतल्या आणि आता औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर येते. चोरीच्या 36 मोटारसायकलसह तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. चोरट्यांनी स्वतःच्या शेतात या चोरीच्या मोटारसायकल लपवून ठेवल्या होत्या आणि 2 मोटारसायकल चोरट्यांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेलं आहे. औरंगाबाद शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बऱ्याच दिवसांपासून मोटारसायकल चोरीला जात होत्या आणि याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांचं पथक देखील सज्ज करण्यात आलं होतं आणि चोरीच्या 36 मोटारसायकलसह तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी आता जप्त केलेला आहे.
आणखीन एक मोठी बातमी, धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही. आपले सर्व देवी देवता हिंसक मारामारी करणारे आहेत. कालीचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. आपले सर्व देवी देवता हिंसक आहेत, मारामारी करणारे आहेत, म्हणून आपण त्यांना पूजतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांना पूजलं असतं का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. तर संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग महाराज, महाराणा प्रताप यांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजलं असतं का. त्यामुळे आपले सर्व देवी देवता हिंसक आहेत म्हणून खून करणं काही वाईट नाही, जर उद्देश धर्मासाठी आणि देशासाठी असेल तर, असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेच्या कार्यक्रमाप्रसंगी केलेलं आहे. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. आपले सर्व देवी देवता हिंसक आणि मारामारी करणारे आहेत, त्यामुळे धर्मासाठी खून करणं काहीही वाईट नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलेलं आहे. आपले सगळेच्या सगळी देवी देवता हिंसक आहेत, मारामाऱ्या करणाऱ्या म्हणून आपण पूजतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जर त्यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण पूजलो असतं काय. छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, राजराजेश्वर चोळ हे सगळ्यांनी आम्हाला आपल्यासाठी मारामाऱ्या नसत्या केल्या तर आम्ही पूजलो असतं काय. म्हणून आपले सगळेच्या सगळे देवी देवता हिंसक आहेत, हिंसक. खून करणं काही वाईट नाही आहे. आपण 60% वोटिंगला जात नाही. तुमची काही खरं नाही. 10 वर्षानंतर तुम्हाला मुसलमानी नाव व्हायला लागणार आहे. ते बुरक्यात राहायचं. तुमच्या नवऱ्यानं 3 तलाक म्हटलं की तुम्हाला कसपट मध्ये सामान फेकून देतील. तुम्ही रेडीच व्हा ना. तुमचा दम नाही आहे का लेकरं जाण्याचा? आहे ना, पण मानसिक स्थिती नाही आहे. लेकरं जाण्याची हिंदू लोकांची मानसिक स्थिती नाही. म्हणून मी तुम्हाला जना असं काही म्हणणार. आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाचं काम करणाऱ्या बिल्डरांवर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय एसआरएनं घेतलेला आहे. घरं रिकामी करून देखील प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या आणि झोपडपट्टी वासियांना भाडे न देणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. एसआरएनं सुरुवातीला सुमारे 150 बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बिल्डर्सने जवळपास 700 कोटी रुपये भाडं थकवल्याची माहिती समोर आली आहे. एसआरएच्या नोटीस नंतर अवघ्या 15 ते 20 बिल्डर्सनेच भाडेकरूंना पैसे दिले असून इतरांकडून सातत्यानं टाळाटाळ करण्यात येत असल्याचं समोर आलंय. तर बिल्डर्सच्या या आडमुठ्या धोरणामुळे तब्बल 50,000 कुटुंबांना फटका बसलाय आणि सुमारे 150 बांधकाम व्यावसायिकांनी झोपडपट्टी वासियांना भाडं दिलेलं नाहीये. त्यामुळे झोपडपट्टी धारकांची घरं पडल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्यात. एसआरए प्राधिकरणानं आपल्या वेबसाईटवर भाडं चुकवणाऱ्या बिल्डरांची यादी टाकलेली आहे आणि या यादीमध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा देखील समावेश आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहूया टॉप 18 राष्ट्रीय बातम्या. सीमा सुरक्षा दलानं पंजाबमधील अमृतसर सीमेवर एक ड्रोन पाडला. ड्रोनद्वारे सीमेपलीकडून घुसखोरी सुरू असल्याचं दिसल्यानंतर बीएसएफनं गोळ्या झाडल्या आणि या ड्रोनच्या माध्यमातून सीमेपलीकडून ड्रग्जची तस्करी सुरू होती. काश्मीरच्या पूंछ इथून दहशतवाद्यांच्या एका सहकार्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. आरोपीचं नाव तय्यब खान असून तो सलवा इथला रहिवासी आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या कामाची माहिती ते यावेळी मोदींना देणार आहेत. मध्य प्रदेशच्या रीवा इथे महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या आरोपीला अटक करून त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. पंकज त्रिपाठी असं आरोपीचं नाव असून त्याचं घर तोडलं जात असताना व्हिडिओ मुख्यमंत्री कार्यालयानं हा ट्विट केलेला आहे. उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये जमिनीच्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. अनेक जण हातात लाठ्या काठ्या घेऊन हाणामारी करताना दिसत आहेत. या मारहाणीमध्ये काही महिला जखमी झाल्यात. पोलिसांनी या प्रकरणी व्हिडिओच्या आधारे कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर इथल्या श्रीराम कॉलेजमध्ये 2 प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाली होती. मारहाणीनंतर गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर काही लोकांनी प्राध्यापकांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
यूपीच्या कानपूरमध्ये एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये अनेक दुकानं जळून खाक झाले. जवळपास 3 तासानंतर आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. आग लागण्याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. तामिळनाडूच्या मदुराईमध्ये एका बसला भीषण अपघात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अयोध्या नगरीत रामलल्ला प्रकट उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रामलल्लाच्या गर्भगृहात स्थापित करण्यात आलेल्या कलशाबरोबरच मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. यूएसच्या कॅपिटल हल्ल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ट्रम्प यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याची शिफारस चौकशी समितीनं केली आहे. तर ट्रम्प यांनी चौकशी अहवालावर आक्षेप नोंदवलेला आहे. हा अहवाल पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नेपाळमधील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर सीपीएन-एमसी पक्षाचे अध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आलेली आहे. विरोधी पक्ष सीपीएन-यूएमएल सह छोट्या पक्षांनी प्रचंड यांना पाठिंबा दिला. लवकरच ते राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. अनेक शहरांमध्ये परिस्थिती खूपच गंभीर बनत चालली आहे. सर्वात जास्त फटका जजेंग प्रांताला बसलेला आहे. शांघायपासून जवळ असलेल्या या प्रांतात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. उत्तर पश्चिमी स्पेनमध्ये एक प्रवासी बस पुलावरून नदीत पडली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत. बस पुलावरून जात असताना ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. पॅरिसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ सिरियामध्ये देखील निदर्शनं करण्यात आली. फ्रान्समध्ये कुर्द नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हसाका शहरामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी फ्रान्स सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अमेरिकेला हिमवादळाचा मोठा फटका बसलाय. अनेक शहरातील परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रशासनानं आणीबाणी जाहीर केली आहे तर अनेक घरांवर बर्फाची चादर पसरल्याचं दिसून येत आहे आणि अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय. हिमवादळानं संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील 1.7 दशलक्ष घरं आणि व्यवसायांसाठी लागणारा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. हिमवादळात आपत्कालीन कर्मचारी पोहोचू शकल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. यूएसमध्ये चालू असलेल्या हिवाळ्यातील वादळानं थैमान घातलं असूनही क्लेव्हलँड ब्राउन्स आणि न्यू ऑर्लिन्स सेंट्स यांच्यातील NFL फुटबॉल सामना झाला. हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये देखील हा सामना खेळला गेला. पश्चिम जपानमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे. बर्फवृष्टीमुळे रात्री महामार्गावर शेकडो वाहनं अडकून पडली असून वीज पुरवठा खंडित. आणि आता मनोरंजन क्षेत्रातल्या टॉप 18 बातम्या पाहूया. सलमान खानचा 27 डिसेंबरला म्हणजेच उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे सलमानचा जबलपूरमधील एका फॅन सलमानला भेटण्यासाठी सायकलवरून रवाना झालेला आहे. अवघ्या 5 दिवसात 1100 किलोमीटरचा प्रवास करून समीर मुंबईमध्ये येणार आहे. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अभिनेता अक्षय कुमार गोव्यामध्ये आहे. अक्षय हातात गिटार घेऊन क्रिसमसचं गाणं म्हणत असतानाचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केलाय. अभिनेत्री यामी गौतमनं आपल्या लाडक्या भावाच्या सोबत क्रिसमस साजरा केलेला आहे. यामीनं शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. अभिनेत्री कतरिना कैफनं क्रिसमसचा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा केलाय. तिचे सासरे म्हणजेच विकी कौशलच्या वडिलांनी सोशल मीडियावर कुटुंबाचा फोटो शेअर करत क्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदानं क्रिसमस साजरा केला. रणबीर आणि आलियाचं लग्नानंतरचं हे पहिलंच क्रिसमस सेलिब्रेशन आहे. त्यामुळे त्यांचं पहिलंच सेलिब्रेशन सोशल मीडियाबरोबरच सिने इंडस्ट्रीमध्ये देखील चर्चेत आहे. अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये क्रिसमस सेलिब्रेट करते. करीनानं सैफ अली खान गिटार वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. क्रिसमस साजरा करण्याची सर्वात चांगली पद्धत असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलंय. सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील वादग्रस्त फोटोशूट नंतर अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा सातपुड्याला पोहोचल्या. यावेळी तिच्यासोबत वनमंत्री विजय शहा यांचे कुटुंबीय देखील दिसून आले. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.